तर आपण अवंतिकाताईंचं ऐकत आहात. पण अवंतिकाताईंचा संतपूजन हे अर्चनाताई संदीप मोहिते या करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. श्री महिंद्राज मंदिर देवस्थानाच्या वतीने सौभाग्यवती वैजयंती बडवे या संतपूजन करीत आहेत. सुरुवात करण्यापूर्वी पाऊण तास नामस्मरणाचं आपण आता महत्त्व ऐकलंय. त्यामुळे आता भजन करायचंय मोकळ्या गळ्यानं. काल सांगितल्याप्रमाणे पुन्हा तेच सांगत बसत नाही. मन मोकळ्या हातानं टाळ्या वाजवा, मोकळं मन ठेवा आणि गळाही मोकळा ठेवा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम म्हणा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. अतिशय गोड गात आहात तुम्ही, फक्त थोडं मोठ्याने गा. सीताराम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. बोला बोला. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सीताकांत स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. देवर्षि नारद महाराज की जय. श्री मोहिनीराज भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपला हा मोहिनी राजाच्या यात्रेच्या कालावधीमध्येच अनेक उत्सव महाराष्ट्रात इतरत्र सुरू असतात. त्यापैकी एक अतिशय महत्त्वाच्या संतांचा उत्सव. महाराष्ट्राचे पंचप्राण आपल्याला माहिती असतील. पहिले म्हणजे आमचे महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, दुसरे तुकाराम महाराज, तिसरे नाथ महाराज, चौथे नामदेव महाराज आणि पाचवे समर्थ रामदास स्वामी.
यांचा सज्जनगडावर दासनवमीचा हा नवरात्राचा पर्व काळ आहे आणि संतांची जयंती तर उत्साहात साजरी केल्या जातेच, पण त्यांचं निर्याण हे मोठ्या थाटामाटात साजऱ्या केलं जातं. याचं कारण असं आहे, तुम्हा आम्हा सर्वसामान्यांसारखा यांचा जन्म झालेला नाही. हे अवतारी पुरुष आहे. डेप्युटेशनवर भगवंतांनी यांना विशेष कार्यक्रमासाठी इथे पाठवलंय आणि हे स्वतः संत सांगतात की आम्ही वैकुंठवासी आलो याच काजासाठी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावे. शास्त्रात जे सांगितलेलं आहे ते वागायचं कसं हे दाखवण्याकरता प्रॅक्टिकल म्हणून आम्ही वैकुंठात राहणारे भगवंताचे नित्य पार्षद या पृथ्वी तलावर आलेलो आहोत. आणि म्हणून त्यांचं इथं येणं म्हणजे भगवंतापासनं विरह स्वीकार करून ते इथे येतात, पण जेव्हा परत जातात तो म्हणजे भगवंताशी त्यांच्या कडकडून भेटेचा समारोह असतो. म्हणून आपण जर सज्जनगडावर गेलात दासनवमीच्या वेळेला तर हा फार मोठा उत्सव असतो. त्याच आपल्या समर्थांचं चरित्र आज सांगते. धरोनी जगी वेशतो मानवाचा, जगी जन्मला अंजनी बाळसाचा. जया नामते शोभते रामदास, नमस्कार माझा तयांच्या पदास. समर्थ रामदास स्वामी महाराज की. अंजनीचं बाळ म्हणजे महारुद्र हनुमंताला वाटलं की पुनश्च एक वार या भारतभूमीला रामनामाची गरज आहे आणि त्या कारणाकरता ते योग्य देहाच्या शोधात होते. तो योग्य देह त्यांना कोणाच्या घरी मिळाला? समर्थांच्या आईचं नाव काय? ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगू नका, ज्यांना माहिती नाही त्यांनी सांगा. बरं जाऊ द्या, नंतर सांगते. कुठल्या कुळात जन्माला आले? जांबगावी. हा, जांबगावी गौतमी तटाकासी. जांबगावी गौतमी तटाकासी. आश्वलायन शाखेत पुण्य राशी. आले जन्मा सूर्याजी पंत ज्याचा. आले जन्मा सूर्याजी पंत ज्याचा. पिता होता जो भक्त भास्कराचा. पिता होता जो भक्त भास्कराचा. जांब नावाच्या गावात गोदावरीच्या किनाऱ्यावर आश्वलायन शाखेत ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आले. कुणाच्या पोटी? त्यांच्या वडिलांचं नाव सूर्याजी पंत ठोसर आणि आईचं नाव राणूबाई. या दोन आदर्श गृहस्थाश्रम असलेल्या पतिपत्नींच्या पोटी पहिले जन्माला आले त्यांचे थोरले भाऊ. त्यांचं नाव गंगाधर पंत आणि त्याच्या पाठी त्या सूर्य प्रसादे करुण पुत्र जाहला दैदीप्यमान. म्हणून नाव त्याचे नारायण ठेविले की विबुध हो. आदित्य राणूबाईंकडे, या ठोसर कुटुंबियांकडे समर्थ रामदास स्वामींच्या जन्मापूर्वी अनेक पिढ्या सूर्यनारायणाची आणि गायत्रीची उपासना होती. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे केवळ भिंतीवर लिहिण्यासाठी नसतं. जसे आई वडील असतात सामान्यतः तशीच मुलं पुढची प्रजा तयार होते. वडील जर धार्मिक असले, संध्यावंदनादी कर्म करत असले, नामस्मरण करत असले, भगवंताची पूजा करत असले, सामान्यतः लहान मूल त्याचं अनुकरण करतं. आता याने बापाला कधी संध्या करताना पाहिला नाही, पूजा करताना पाहिला नाही, जर नुसतं दाढी करतानाच बघितला, वेगवेगळ्या पद्धतीच्या कटिंग आणि दाढी, मग पोरगा 8व्या वर्षीच तेच करायला लागतं. सामान्य नियम आहे.
तुम्ही कुठल्याही संतांचं चरित्र उघाडून बघा, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी किती तपस्या केली ज्ञानेश्वरादी पुत्र प्राप्तीसाठी. तशी तपस्या केल्याशिवाय समाजाचं परिवर्तन घडून आणणारी प्रजा निर्मिती होणं शक्य नाही. अशी तपस्या सूर्याजी पंत आणि राणूबाईंनी केली आणि म्हणून त्यांच्या पोटी ही दोघं मुलं जन्माला आली. गंगाधर पंत आणि त्यांचा लहान भाऊ सूर्याच्या प्रसादानी झाला आणि म्हणून त्याचं नाव नारायण असं ठेवलं. आता नारायण ह्या शब्दाचे 3 अर्थ आहेत. एक म्हणजे सूर्यनारायण, दुसरे म्हणजे आपले भगवान विष्णू नारायण आणि तिसरा म्हणजे जो नरांचा समुदाय एकत्र करतो, अनेक नरांना एका उच्च ध्येयाकरता प्रेरित करतो, नरांचा समुदाय घडवून आणणारा म्हणून नारायण. आणि अक्षरशः समर्थांचं चरित्र तुम्ही उघडून बघा, त्यांनी आसेतू हिमाचल भारत जोडलाय. पण अगदी आधी कसे होते हो बालपणी? अतिशय खोडकर, अतिशय खोडकर. अशी एकही खोडी नाही जी या नारायणानं केली नाही. आणि आईच्या मागे आईला बिचाऱ्याची काळजी वाटायची, काय करावं या नारायणाचं, काय करावं या नारायणाचं, कधी हा सुधरेल. आणि जुन्या काळी बायकांना आयांना वाटायचं गळ्यात एखादा धोंडा अडकवला की बरोबर पोरगा सुधरेल. धोंडा अडकवणे म्हणजे लग्न करून देणे. गंगाधर पंत म्हणायचे, आई तू नारायणाच्या लग्नाचा घाट घालू नकोस. हा याची सगळी पुरुष लक्षणं जी आहे ही संन्याशाची आहे. हा लोकोत्तर कार्य करणार. अरे जा रे म्हणे, काय कार्य करायचे ते लग्नानंतर करता येत नाही का? बायकोला घेऊन जा म्हणावं कुठेही. आजही तेच आहे आणि त्या काळीही तेच होतं. एके दिवशी हा खोडकर नारायण कुठं गेला आईला माहिती नाही, भावाला माहिती नाही, कुणाला माहिती नाही. आणि कुठं कुठं त्या माऊलीनं त्या नारायणाला शोधला. मित्रांच्या घरी शोधलं, नातेवाईकांच्या घरी शोधल्या, स्नेहांच्या घरी शोधल्या. कुठे असेल कुठे असेल. संध्याकाळ झाली, दिवे लागीण होऊन गेली, तर माळ्यावर कसली तरी खुडबुड ऐकू येते. म्हणून ह्यांनी जाऊन बघितलं तर हा नारायण शांतपणे तिथे बसलाय. अरे नारायणा काय करतोस? आई चिंता करीतो विश्वाची. संपूर्णतः कणाहीन असा झालेला हा जो समाज आहे, याच्यामध्ये चैतन्य कसं ओतायचं याचा विचार मी करतो आहे. आणि तेव्हा कुठे माऊलीनं विचार केला, आत्ताच संधी आहे, जे करायचंय ते आत्ता करायचं. नारायणा माझं एक ऐकशील का रे? तुला सगळ्या विश्वाची काळजी, मला मेलीला तुझी काळजी. आई असं का विचारतेस? तू म्हणशील ते मी ऐकीन. म्हणशील ते ऐकशील ना? मग ऐक. तुझ्या लग्नात मला मंगलाष्टका ऐकायची संधी दे बाबा. बस, मला म्हातारीला या पलीकडे दुसरं काहीही नको. हो ना? नक्की, 100%. आणि खरोखरीच एक चांगल्या कुटुंबातली, उच्च कुटुंबातली संस्कारित वधू यांच्यासाठी निश्चित केली. काय त्या माऊलीचा आनंद. माझ्या नारायणाचं लग्न. आणि पूर्वीची लग्न ही इव्हेंट देऊन करण्यासारखी नव्हती. आमच्या पुण्याकडची लग्न दुपारी 3 वाजता बेल वाजते. मंत्र पूर्ण होऊ द्या का नका होऊ द्या, 3 वाजता आम्हाला सगळं कार्यालय मोकळं करायचं. पूर्वीच्या काळी 15-15 दिवसाची तर लग्न, सगळी कुटुंब आप्त स्वकीय एकत्र यायची. आणि सगळ्या म्हणजे प्रत्येक दिवसाचे वेगळे वेगळे आपल्याकडे संस्कार सांगितलेले आहेत. आता 3 तासात लग्न लावायचं आहे. शॉर्टकट. गुरुजी शॉर्टकट मध्ये लग्न लावा. सगळी घाई पूजेच्या वेळेला, सगळी घाई विधीच्या वेळेला, फोटोग्राफीच्या वेळेला घाई नाही, हा शूटिंगच्या वेळेला घाई नाही. मग ही शॉर्टकट केलेली लग्न किती टिकतात? शॉर्टकट. भरपूर भरगच्च असा शामियाना उभारलेला आणि लग्नाचा तो दिवस. सुंदर सनईचे मंगल सूर वाजू लागलेत.
आता थोडी गर्दी वाढेल, लोकांना वाटेल खरंच लग्न आहे. सनईचे सूर आणि जसं आईला सांगितलं होतं, हा तुझ्या लग्नाचे मंगलाष्टक ऐकायचे आहे, मध्ये अंतरपाठ धरलेला आहे. वाग्दत्त वधू बाजूला उभी आहे समोर लहानशी, आणि एका बाजूला हे नारायण उभे आहेत. भटजीबुवांनी सुरुवात केली, भास्वान काश्यप गोत्र जोरुण रुचिर यसिंहरा शीश्वरः षट्रिस्थो दश शोभनो गुरुशशी भौमेषु मित्रं सदा शुक्रो मन्दरिपुः कलिङ्गजनितश्चाग्नीश्वरौ देवते मध्ये वर्तुलपूर्वदिग्दिनकरः कुर्यात् सदा मंगलम वधूवर्यो शुभम भवतु. अरे वराडी कसे शांत आहे. हा, मंगलाष्टक किती म्हणायला पाहिजे? किती असतात मंगलाष्टक? अष्टक म्हणजे किती? 8. 8 म्हणणार नाही, घाबरू नका. अशी मंगलाष्टक झाली, तदेव लग्नम झालं. आणि मग काय झालं? विवाह काळी सावधान हे शब्द उपाद्या वदता. विवाह काली सावधान ते शब्द उपाद्या वरता. बोहल्यावरुनी नारायण तो जाका. बोहल्यावरुनी नारायण तो काननी झाला पळता. जय हरी सुख कंदा मेघश्याम मुकुंदा. जय हरी सुख कंदा. सावधान हा शब्द ऐकला आणि हे लग्नाच्या मांडवातनं पळून गेलेत. आता या क्षणापर्यंत ज्या पूर्ण शामियानामध्ये आनंदी आनंद होता, तिथे आता शोककळा पसरली. शोधा, नारायणाला शोधा. आता शोधणारे पुढे आणि हेम मागे. कधी सापडणारे? शोधणारे दिसले की यांनी झाडावर, मागच्या झाडावर चढावं आणि ते परत आले की मग पुढे जावं. लग्नाच्या मांडवातनं पळून जाणं चांगलं की वाईट? समर्थांसारखा उच्च ध्येय असेल तर चांगलं. नाही तर असं आहे की कीर्तनकारांच्या कीर्तनाने फार परिणाम होतो लोकांच्या मनावर. आता हा लहान पोरगा बस चाललाय बघा, लहानसा मुलगा. असा लहान मुलगा एका बुवांच्या कथेला जाऊन बसल्या आणि बुवांनी हेच चरित्र सांगितलं. समर्थ लग्नाच्या मांडवातनं पळून गेले. त्या मुलाच्या मनावर इतका परिणाम झाला. घरी आला मुलगा, वडील मरून गेले होते आणि आई एकटी त्या मुलाचं कसं तरी पोट चालवत होती. आई, तू ऐकलं ना आजचं कीर्तन? हो रे, किती गोड समर्थांचं आख्यान सांगितलं. तसंच मी ठरवलंय म्हणे. 10 वर्षाचं हे लेकरू म्हणतंय मी सुद्धा जाणार. समर्थ जसे गेले तसा मी नको रे बाबा, माझा एकुलता एक मुलगा तू, हा असं कसं करतोस? नाही म्हणे, मी जाणार. जायचंय ना, जा. तुम्हाला सांगते, आणखी पुढं त्याच्या 10 वर्षाच्या मुलाच्या अजून 12 वर्ष गेली. पोरग 10 वर्षाचं 22 वर्षाचं झालं. आणि खरोखरीच आईनं लग्नाचा विषय काढल्याबरोबर पोरग पळून गेला घरातनं, पण शेजाऱ्याच्या पोरीला घेऊन गेला. पुंडलीकवर. समर्थांसारखं उच्च ध्येय जर गाठायचं असेल तर लग्नाच्या मांडवातनं पळणं एक वेळ ठीक आहे. समर्थांचं अनुकरण नाही, अनुसरण करायचंय. आणि पळून आल्यानंतर काय केलं? समर्थ कुठे गेले? पंचवटीला आले. तिथे तपस्या केली. प्रभू रामचंद्राची तपस्या केली. आचरूनी तपश्चर्येला, आचरूनी तपश्चर्येला
आचरुनी तपश्चर्येला, तपस्या केली आणि प्रभू रामचंद्राला प्रसन्न केलं. समर्थ रामदास स्वामींचे गुरु हे जसे गंगाधर पंत त्यांचे थोरले बंधू आहेत, तसंच त्यांना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा उपदेश आहे. रामचंद्रांची कृपा झाली आणि आता जगाचा उद्धार करण्यासाठी हे जग आहे तरी कसं असं म्हणून तीर्थाटनाला प्रारंभ केला. कृष्णा नदीच्या काठी शहापूर नामे नगरी, असे एक कृष्णा तिरी, तेथे बाजी पंत शेकदारी, करीत होता विबुध हो. शहापूर नावाच्या कृष्णा नदीच्या काठी असलेल्या गावात ते आले. त्या गावाचा मुख्य कोण होता? बाजी पंत आणि त्याची पत्नी, तिचं नाव सतीबाई काळे. कसे होते हो नवरा बायको? कलियुगाचं मूर्तिमंत प्रतीक होते. समर्थ त्या गावात आलेत, याचं यांना करायचं, स्वयंपाक करायचा, प्रभू रामचंद्राला समर्पित करायचं, मग प्रसाद म्हणून गाईला द्यायचा आणि मग प्रसाद खायचा, असा रोजचा त्यांचा दिनक्रम. पण हा बाजीपंत, याला समर्थ तिथे आले त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. कसा होता? लोलूप भवी जो सदा हरीच्या पदा, कदा ना ध्याई, कदा ना ध्याई. लोलूप भवी जो सदा हरीच्या पदा, कदा ना ध्याई, कदा ना ध्याई. संसार तयाची मुख्य देवता पाही, नित बांधी गढ्या घरवाडे, नित बांधी गढ्या घरवाडे, घेतसे गाडे, करी नग स्त्रीला, करी नग स्त्रीला. एवं च जयाने देह भवासी विकिला, एवं च जयाने देह भवासी विकिला. लोलूप भवी जो सदा, मूर्तिमंत कलियुगातली माणसं कशी असतात? हरीच्या पदा कदा ना ध्याई, कधी परोपकार केला नाही, कधी दान केलं नाही. त्याचा देव म्हणजे एकच, संसार आणि पैसा. अनेक लोक म्हणतात हे भगवान भगवान कुछ नहीं होता, पैसा ही भगवान है. त्यावर आमचं असं उत्तर आहे, पैसा भगवान नहीं है, पैसा मिसेस भगवान है. पैसा मिसेस भगवान है और दूसरों की मिसेस के ऊपर बुरी नजर डालना बुरी बात है. पैसा मिसेस भगवान है. लक्ष्मी ही नारायणाच्या सोबत शोभून दिसते, म्हणून आलेली लक्ष्मी ही परोपकारा करता वापरावी, भगवंताच्या सेवे करता वापरावी. पण ह्यांचं काय चालायचं? नित बांधी गढ्या घरवाडे, घर बांधावी, वाडे घ्यावे, प्लॉट घ्यावे, तऱ्हेच्या गाड्या घ्याव्या, सुंदर सुंदर दागिने घ्यावे बायकोला. आता हे चांगलं की वाईट ते तुम्ही ठरवा बरं. नाहीतर म्हणाल ताईंनी सांगितलंय आम्हाला दागिनेच मिळणं बंद झालंय. तसंही सोन्याचे भाव ऐकून सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालंच आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही. एवं च जयाने देह भवासी विकिला, संपूर्ण देह त्यानं या भवसागराला विकून टाकला होता. आणि समर्थ अशाच लोकांच्या शोधात होते. असं आहे, शाळेतले ड ई फ वर्गातले जे विद्यार्थी असतात त्यांना मेरिटमध्ये आणणं कठीण असतं. कारण ते गिरवताना ग गणपतीचा गिरवून येत नाही, ग गाढवाचा गिरवून येतात. अ ब वर्गातले विद्यार्थी हुशार असतात. आणि अशा लोकांवर कृपा केली, अशी माणसं जी पूर्णतः लोभामध्ये, पैशामध्ये बुडालेली आहेत, ज्यांना समाजाशी काही घेणं देणं नाही, अशांच्या उद्धारासाठी समर्थ रामदास आले. आणि म्हणून एक दिवस त्या बाजीपंताच्या सतीबाईच्या दारात समर्थ येऊन भिक्षेसाठी उभे राहिले. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे भुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थांनी मोठा जयघोष त्या दारासमोर केला. तर घरची बाई जी मोठी आहे सतीबाई काळे,
ती सारवीत बसली होती. तुम्ही म्हणाल एवढे श्रीमंत लोक आणि सारवत बसलीये, घरची कामं करते का बरं? म्हातारपण आलं की कंबर दुखू नये म्हणून. सारवत बसलीये, तिनं तो मंत्र ऐकला आणि तिची अशी धारणा होती की प्रभू रामचंद्राचं नाव हे फक्त अंतसमयी घ्यायचं असतं. राम नाम सत्य आहे एवढंच तिला माहिती होतं. तिनं थोडं दुर्लक्ष केलं. कसं आहे, आपणही दुर्लक्ष करतो. बरेचदा कोणी काही मागायला आलं, दुर्लक्ष केल्यावर चाललंय. आता हिला वाटलं असेल कोणीतरी भिकारी म्हणून तिनं दुर्लक्ष केलं. समर्थ जायचं नाव घेत नाहीये. पुढचा श्लोक म्हणायला लागले, मना सांग रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वई बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. श्रीराम जय राम जय जय राम. आता ही उठून उभी राहिली आणि काय म्हणते, नको बोलू सजे जो गड्या, नको बोलू सरे जो गड्या, भल भलते भरल्या घरी रे, भल भलते भरल्या घरी. ही मशीद मडगी नसे, ही मशीद मडगी नसे, भरली पोरांनी ओसरी रे, भरली पोरांनी ओसरी. सुना करतात वेणी फणी, सुना करतात वेणी फणी, बाई सुनिया मधल्या घरी रे, बाई सुनिया मधल्या घरी. आग लागो तुझिया मुखा, आग लागो तुझिया मुखा, मेल्या तोंडा काळे करी रे, मेल्या तोंडा काळे करी. अरे ए गोसावड्या, एवढ्या मोठ्या मोठ्यानं श्लोक म्हणतोय, माझ्या भरल्या घरात असं अभद्र नाव घेताना तुला लाज नाही का रे वाटत? हे काय कुठलं मंदिर मठ दिसतोय तुला? अरे पोरांनी नातवांनी माझी ओसरी भरली आहे बघ. माझं घर म्हणजे अगदी गोकुळ आहे. माझ्या सुना मधल्या घरात बसून केस विंचरतायत बघा. सासू काय करते? सारवते आणि सुना हेअरस्टाईल करतायत. किती पुढारलेली आहे. अरे तुला भीकच मागायची होती तर एखादं चांगलं सिनेमाचं गाणं तरी म्हणायचंस. लगेच भीक दिली असतीस. ते अभद्र नाव माझ्या दारासमोर अजिबात उच्चारू नको. मुली, जेथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना, जेथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना, अशुभते तेथ कदा राहिना. नामे तरल्या जळाशिरावर टाकुनिया जडपणा, म्हणून या राम नाम नित म्हणा. नामेच जाहला शांत प्रभू धुर्जटी, नामेच तरलिया शबरी गोदा तटी. जगी हेची नाम हे कामाते शेवटी, नामे तरल्या शिळा जळावर टाकुनिया जडपणा, म्हणून या राम नाम नित म्हणा. मुली, तू फार चुकीचा विचार करतेस. जिथे प्रभू रामचंद्राच्या नावाची गर्जना होईल, अशुभ हा शब्द सुद्धा तिथे राहणार नाही. नामाने प्रभू महादेव स्वयं जे समुद्र मंथनातनं जे विष प्राप्त झालं, ते विष प्राशन केल्यानंतर त्यांच्या गळ्याला जो दाह झाला, तो संपूर्ण शरीराचा दाह त्या रामानं शांत केलाय, भगवंताच्या केवळ नामानं.
प्रभू रामचंद्राच्या नुसत्या नावानं शबरी भिल्ली, जिला कुठलाही गंध नव्हता, कुठलाही संस्कार नव्हता, प्रचंड रामनामावर केवळ विश्वास, म्हणून ती सुद्धा या रामनामाने तरली. या जगात भगवंताच्या नामा इतकं श्रेष्ठ आणि पवित्र दुसरं काहीही नाही. म्हणून प्रभू रामचंद्राचं नाव घे बरं माझ्या बरोबर. आता मात्र तिला फार राग आला की हा गोसावी अतिशय चिकट आहे, नको म्हणून सांगता फिरून तेच का बोलसी. अरे नाही म्हंटला ना तुला, अक्कल नाहीये का? कितीदा म्हणते की ते अभद्र नाव माझ्या दारापुढं घेऊ नको, नाही तर दुसऱ्याच्या घरी भीक मागायला जा. पण समर्थ ठरवूनच आले होते की हिचा उद्धार करायचा आहे. राम भक्ती वीणा आण नाही सार, राम भक्ती वीण आण नाही सार, राम भक्ती. सारांचे हे सार, सारांचे हे सार, राम नाम, राम भक्ती वीण आण नाही सार, राम भक्ती. कल्पना विसारू होत असे सत्वरू, कल्पना विसारू होत असे सत्वरू. आम्हा कल्पतरू हो, आम्हा कल्पतरू हो साड नाही, आम्हा कल्पतरू हो साड नाही. आम्हा कल्पतरू, आम्हा कल्पतरू साड नाही, राम भक्ती वीण आण नाही सार, राम भक्ती. रामदास म्हणे राम भक्ती वीण, रामदास म्हणे राम भक्ती वीण जाणावी ती पुणे सर्व काही, जाणावी ती पुणे सर्व काही, जाणावी ते जाणावी ते उणे सर्व काही, राम भक्ती वीण आण नाही सार, राम भक्ती वीण. सारांचे हे सार, सारांचे हे सार, राम नाम, राम भक्ती वीण आण नाही सार, आण नाही सार, आण नाही सार. राजाधिराज प्रभू रामचंद्र या जगात कल्पतरूपेक्षा, चिंतामणीपेक्षा, सगळ्या रत्नांपेक्षाही प्रभू रामचंद्राचं नाव सर्वश्रेष्ठ आहे. रामदास म्हणे राम भक्ती विणे जाणावे ते उणे सर्व काही. मुली तुझ्याकडे सगळे आज कसल्याची कमतरता नाही, पण हे सगळं शून्य आहे. ज्या क्षणी प्रभू रामचंद्र तुझ्या या सगळ्या वैभवात त्यांच्या केंद्रस्थानी तू रामचंद्रांना ठेवशील, तेव्हा या सगळ्या वैभवाला अर्थ आहे.
मुळातच ही सतीबाई अतिशय तापट, आणि एवढं रामानामाचं महात्म्य संत सांगतायत, तिच्या हातात पोतेर होतं. तिला इतका राग आला समर्थांचा, तुम्हाला सांगते. होते करी पोतेरे तेच तिने फेकले बहुवेगे. हातातलं पोतेर इतक्या रागानं जोरात समर्थांच्या तोंडावर फेकून मारलं, पण समर्थांनी अलगद ते पोतेर झेललं आणि श्रीराम म्हणून निघाले. आणि इथे हिच्या कुटुंबाची वाताहत होणं सुरू झालं. प्रभू रामचंद्र एक वेळ स्वतःची निंदा सहन करतात. भगवंताचं असं आहे की स्वतःची निंदा, स्वतःच्या नामाचीही निंदा एक वेळ ते सहन करतील, पण स्वतःच्या भक्ताच्या बाबतीत भगवान अतिशय पक्के आहेत. भक्ताची निंदा, भक्ताचा अपराध, भक्ताच्या प्रती केला गेलेला अपमान भगवान कधीही सहन करत नाही. आणि म्हणून इतकी वर्ष भ्रष्टाचारानं आपलं खातं सांभाळत असलेला हा बाजीपंत म्हणजे सतीबाईचा नवरा, कुठल्या तरी प्रकरणात तो अडकला आणि त्याला पकडायला, आता मोगली सत्ता होती त्या काळी, मोगली सुभेदार त्याला पकडायला आले, त्याला अटक करून घेऊन गेले. आणि ही म्हणते, बघा मी म्हटलं होतं ना, तो गोसावी आला, त्यानं ते अभद्र नाव माझ्या दारात उच्चारलं, त्याची ही सगळी अवकृपा आहे. समर्थांच्या कानावर जेव्हा ही वार्ता कळली की प्रभू रामचंद्रांचा कोप हिच्यावर झाला आहे, तेव्हा समर्थ रामदास स्वामी प्रभू रामचंद्राची विनवणी करतायत. हा पतित पावना जानकी जीवना वेगी माझ्या मना पालटावे. वेगी माझ्या मना पालटावे. पतित पावना जानकी जीवना, पतित पावना जानकी जीवना वेगी माझ्या मना पालटावे. वेगी माझ्या मना पालटावे. माझे मी तू पण गेले नाही देवा, माझे मी तू पण गेले नाही देवा, माझे मी तू पण गेले नाही देवा. काय करू ठेवा संचिताचा, काय करू ठेवा संचिताचा. पतित पावना जानकी जीवना वेगी माझ्या मना पालटावे. वेगी माझ्या मना पालटावे. मना पालटावे. मना पालटावे. प्रभू रामचंद्राची प्रार्थना करतायत, माझे मी तू पण गेले नाही देवा. मी तू पण म्हणजे काय? हे माझं आणि तुझं. पंगत बसलीये, आपल्या मुलाच्या पानात 5 चमचे तूप पडायचं आणि दुसऱ्याच्या पानात, दुसऱ्याच्या मुलाच्या पानात 1 चमचा तूप घालायचं, याला म्हणायचं मी तू पण. संतांसाठी हे विश्वची माझे घर, पण आपण आपलं मीपणा इतका कोता केलाय की हे फक्त माझं आहे. संत म्हणतात, समर्थ म्हणतात, माझे मी तू पण गेले नाही देवा. अहो, हे समर्थ स्वतःबद्दल नाही सांगत, हे आपल्याबद्दल सांगतायत. भगवंताकडे प्रार्थना कशी करायची की देवा माझं मी तू पण गेलं नाहीये. सतीबाईच्या वतीनं भगवान प्रार्थना करतायत. अरे तू सुद्धा अधिकार बघायला लागलात तर या कलियुगातल्या बद्ध जीवांना जायचं कुठे? प्रभू रामचंद्र प्रकट झाले. देवा कसंही करा, तुम्ही त्या बाजीपंताचा
त्याला मोकळं करा, त्याला कैदेतनं बाहेर काढा. नाही म्हणे, एक वेळ मी माझी निंदा सहन करेन, पण माझ्या भक्ताची निंदा मी सहन करणार नाही. नाही म्हणे. मग हा भक्तच तुम्हाला सांगतोय, हा भक्तच तुम्हाला विनवणी करतोय की आज कसंही करून त्या बाजीपंताला मोकळं करा. हीच संधी आहे त्या कुटुंबाला भक्ती मार्गात पुढे नेण्यासाठी. आता भक्ताचा हट्ट प्रभू रामचंद्र कसे डावलतील, म्हणून त्यांनी समर्थांचं रूप घेतलं. म्हणजे मी जाईन पण तुझं रूप घेऊन जाईन. समर्थांचं रूप म्हणजे काय? भव्य रूप अतिसुंदर दीक्षा, राम नाम स्मरणी करी भिक्षा, वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. जय जय रघुवीर समर्थ. आणि प्रभू रामचंद्र झाप 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 पावलं टाकीत त्या बादशहाकडे बाजीपंताला मोकळं करण्यासाठी निघाले. रामा 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 रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा 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 कुलभूषणा, रामा 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 रघुनंदना, रामा. रामा 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 हो, जय रामा हो, तारी 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 आम्हा हो. राम रामा 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 जानकी पते, रामा जानकी पते, रामा 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 विमल मते. राम तोडी 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 भवपाश, तोडी भवपाश, अनन्य शरण रामी रामदास. झप 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 पावलं टाकीत प्रभू रामचंद्र समर्थांच्या रूपात रामदास स्वामींच्या वेशात त्या बादशहाकडे आले. आणि तुम्हाला सांगते, तो बादशहा यांच्याकडे बघतच बसला हो. कारण कुठल्याही रूपात आला तरी भगवंताचा जो तेज आहे, भगवंताचं जे तेज आहे ते लपून राहणार नाही. त्यानं आपल्या त्या वजिराला खुणावलं. वजिरासी पुसतसे की ते धवाशहा, वजिरासी पुसतसे की ते धवाशहा, मूर्तिमंत तेज कसे दिसतसे पहा, मज वाटे सतत यास जवळ ठेवणे, सोडुनिया सकल काज पाहत पैसणे, वजिरासी पुसतसे की ते धवाशा. तो बादशाह म्हणतोय, अरे काय अनुपम लावण्य, साक्षात परवरदिगार आया है. म्हणे कोण तू? पुढे बाजीपंतांनी आजपर्यंत जो घोटाळा केला त्याचा समस्त हिसाब, पूर्ण हिशोब घेऊन तुम्हाला हे देण्यासाठी आलोय. म्हणून भगवंतांनी, रामदास स्वामींच्या वेशात असलेल्या भगवंतांनी तो बटवा सोडला आणि त्यात इतकी धनराशी होती की ती संपूर्ण धनराशी त्या बादशहाला समर्पित केली. आणि याची रशीद मला द्या. तुम्हाला जो हा भ्रष्टाचार वाटतोय तो बाजीपंतांनी केलेला नाही, त्याची मी संपूर्ण भरपाई करतोय. बाजीपंताला मुक्तता करा. बादशहानं आज्ञा दिली, बाजीपंत को मुक्त करो. तर बाजीपंताला भीती, ही मोगलाई आहे, इथे काय करायचं आता? हत्तीच्या पायी मला तुडवतील का, फाशी देतील का, डोंगरावरनं ढकलून देतील, नेमकं काय आहे? नाही नाही म्हणे, आपके यहां से एक नौकर आया है. बाजीपंतांना मुक्त झालेलं बघून समर्थ झपझप झपझप पावलं टाकत, प्रभू रामचंद्र समर्थ वेशातले झपझप पावलं टाकत पुढे गेले. आणि हा कोण आहे, मला मुक्त करणारा हा कोण आहे म्हणून बाजीपंत त्याच्या मागे 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 गेले. म्हणे महाराज आपण कोण आहात? मला थांबा, माझी मदत आपण केलीत, माझी सुटका केलीत, आपण कोण आहात? प्रभू रामचंद्र मागे वळून बघतायत, मी तुझ्या बायकोचा नोकर आहे म्हणे. शक्यच नाही, आमच्या घरी फक्त पैसा आत येतो, पैसा बाहेर जाण्याचं प्रयोजनच नाही आमच्याकडे. इतके आम्ही कंजूष आहोत की अंगावर एखादी माशी बसली तर तिच्याकडनंही आम्ही भाडं वसूल करायला मागे पुढे पाहणार नाही.
सांगा म्हणे, माझी बायको तुम्हाला काय देते? देते म्हणे पगार. अहो पण पगार काय देते? देते म्हणे पोतेर. आणि इकडे सतीबाईंनी फेकून मारलेलं पोतेर प्रभू समर्थ रामदास स्वामी त्या कृष्णा नदीत ढवळून अगदी खळबळून धुत आहेत. आणि जसं जसं ते खळबळून धुत आहेत तसं तसं हिच्या अंतःकरणाचं शुद्धीकरण सुरू झालंय. कारण समर्थ रामदास स्वामी प्रभू रामचंद्रांना म्हणतायत की रामा, हे पोतेर नाही, हे तिचं अंतःकरण तिने मला दिलंय. ती म्हणते, गुरु महाराज, माझं अंतःकरण हे असं आहे, मळानं लडबडलेलं आहे, तुम्ही याला शुद्ध करा. म्हणून समर्थांनी ते स्वच्छ धुतलं. त्या पोतेऱ्याचा एक गुण आहे, ते जितकं शोषून घेतं तितक्या पटकन ते स्वच्छ होतं. आणि त्यात गाईचं शेण लागलंय, त्याच्यातले क्षार आहे, त्यामुळे स्वच्छ धुतल्या बरोबर ते एकदम पांढरं शुभ्र झालं. आणि मग समर्थांनी त्याचे काकडे सुरू केले तयार करायला. आणि एव्हा ना बाजी पंत आपल्या दारात सुटून आलेला बघून त्या सतीबाईला इतका आनंद झाला. आणि समर्थांनी तो काकडा पेटवला प्रभातीच्या समयी. आणि प्रभू रामचंद्राची काकड आरती म्हणायला सुरुवात केली. मान्य करा हा देवा आता काकडा रामा, आता काकडा रामा. शची सावित्रीला, सती सावित्रीला द्यावा निजपदी बहुप्रेमा. गोमयाने धुवून वस्त्रा शुद्ध अधि केले, रामा शुद्ध अधि केले. विरोध भक्ती जलजे त्याने ते मग भिजविले. वरी वरी क्रोधे परी बहुप्रेमे मजलार पियले, रामा मजलार पियले. त्याच वस्त्राचे हे मग म्या काकडे केले. निजबोधाचा प्रकाश देऊन माया तमवारा, रामा माया तमवारा. दास गणूला द्यावा, दास गणूला द्यावा रामा निजपदी बहुप्रेमा. मान्य करा हा देवा आता काकडा रामा, देवा काकडा रामा. सती सावित्रीचा, सती सावित्रीला द्यावा निजपदी बहुप्रेमा. गोमयाने धुवून वस्त्रा शुद्ध अधि केले. गाईचं शेण हे सगळ्यात पवित्र मानलं जातं. आणि गाईचं शेण तिनं टाकलंय त्या काकड्यामध्ये. आणि विरोध भक्तीचं जल टाकलंय. माझ्या प्रती तिचा वरवर जो विरोध होता त्याच्या पाण्याने ते सिंचित केलंय. वरी वरी क्रोधे परिबहु प्रेमे मजला अर्पियले. त्याच वस्त्राचे हे मग म्या काकडे केले. तिचं अंतःकरण आता शुद्ध झालंय. म्हणून तुम्ही काय करा, निजबोधाचा प्रकाश देऊन तुमचं आत्मज्ञान या सतीला प्रदान करा. हा जसा काकडा जळतोय तशी त्या सतीच्या अंतःकरणाची तडफड होते गुरुकृपेसाठी. ज्या गुरु महाराजांनी माझ्या पतीवरचं एवढं आलेलं संकट टाळलं, त्याच्यातनं आम्हाला दूर केलं, त्यांना आम्ही वाटेल तसं बोलले. आता काय करावं म्हणून अक्षरशः हंबरडा फोडला आणि आपल्या पतीला घेऊन त्या मारुती मंदिरासमोर आली आणि म्हणते, रामदास माऊली ग माय माझी, रामदास माऊली वत्सा लागी धेनू जैसी, करी करुणा सावली ग माया माझी, रामदास माऊली. म्हणे गुरु महाराज, एखादी सख्खी आई देखील आपल्या मुलाचा इतका हिताचा विचार करणार नाही. माझ्यासारख्या पापडीला या जगात कुठंही स्थान मिळणार नाही. आपण मला जर जवळ केलं नाहीत, आपण मला शिष्यत्व प्रदान केलं नाहीत, तर यम सुद्धा मला जवळ करणार नाही. एवढं आम्ही पाप केलंय. मुली उठ.
आता झालं ना तुझ्या मनासारखं, पती सुटून आला. अगं कितीही मोठं संकट आलं तरी तुझ्या घरात रामनामाची गर्जना झाली. त्यामुळे ज्या घरात रामनामाची गर्जना होते तिथं कुठलंही अशुभ राहत नाही. या सगळ्या प्रसंगानंतर समर्थांनी त्या सतीबाईला रामनामाचा उपदेश केला. पतीसह वर्तमान दोघांनाही रामनामाचा उपदेश केला. एवढंच नव्हे तर शहापूर मधल्या रामदासी मठाची ती अधिपती झाली. एवढा अधिकार गुरूंच्या कृपेनी तिला प्राप्त झाला. आधी रामनामाच्या बद्दल, भगवंताच्या नामाबद्दल प्रचंड विरोध मनात असूनही संतांना शरण गेली, सद्गुरुनाथांना शरण गेली. तुकोबाराय जसं आमच्या पूर्वरंगात म्हणतात की संतांच्या चरणी गेल्यानंतर संतांच्या कृपेशिवाय रामनामाबद्दल, हरिनामाबद्दल, भगवन नामाबद्दल रुची उत्पन्न होऊ शकत नाही. पूर्वरंग पद्यात तेच तर आपले तुकोबा सांगतायत. नाम आठवीता, नाम आठवीता सद्गदित कंठी, प्रेम वाढी पोटी ऐसे कारी, रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्री, अष्टांग ही गात्री सर्व ही शरीर वेचूया कीर्तनी, गाऊन शिदीनी नाम तुझे, तुका म्हणे तुझे नखडे कल्पांती, सर्वदा विश्रांती संतापारी. झालेली सेवा मोहिनी राजाच्या चरणी अर्पित करते. 2 दिवस तुम्हा सगळ्या नेवासेकरांचं प्रेम माझ्या वाट्याला आलं. इतकं प्रेमळ अगत्य आजपर्यंत कधीही अनुभवलं नाही. सकाळपासनं इतक्या देवस्थानांचं दर्शन मला झालेलं आहे. माऊलींच्या मंदिरात गेल्यानंतर देहभान हरपायला होतं. असं वाटतं आता या पलीकडे कशाचं दर्शन घेण्याची आवश्यकताच नाही. इतकं प्रेम तुमच्या रूपानं मला मिळालं, इथे सेवेची संधी मिळाली, याच्याबद्दल आयोजकांच्या प्रती कृतज्ञता अर्पित करते. भगवंताच्या चरणांची लोटांगण मस्तक त्यांच्या डोक्यावर ठेवून पुन्हा पुन्हा सेवेचा योग यावा अशी विनंती करते. या माझ्या साथीदारांनी तबला पेटी आणि सनईची विशेष साथ लाभली, त्याबद्दल त्यांचेही फार फार आभार मानते. आणि आता आरती करूयात. हेची दान दे गा देवा, हेची माझी सर्व, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम, आता करूनी आरती चक्रपाणी ओवाळती. आज पुरला नवस धन्य काळ हा दिवस, पहा पहा हो सकळा तुम्ही पुण्यवंत बाळ. तुका वाजवी पोटाळी तुका ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरु राणा, माझ्या सावळ्या राणा. पाचाही तत्वाच्या ज्योती लाविल्या जाणा. निराकार वस्तू कैसी आकार आली, कैसी आकार आली. सर्वा घटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. 16 सांधे 72 कोठड्या काया रंचली, हरीने काया रंचली. 9 खिडक्यांचा जोडा मूर्ती बैसविली. सप्तही सागराचा वेढा कैसा घातला, वेढा कैसा घातला. तुका म्हणे बाप माझा कैवारू आला. ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरु राणा, माझ्या सावळ्या राणा. पाचाही तत्वाच्या
काली कोटांगडवंदीन चरण त्वमेव माता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय श्री मोहिनी राज भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवा जय जय रघुवीर समर्थ